तुम्ही विचार करत असाल नेमकं चाललं काय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रामराम मंडळी, आमच्या डेअरीवर नेहमीप्रमाणे उशिरा येणारा दूध ग्राहक म्हणजे सुनील दादा यांना म्हटलं तुम्हाला काय झालं. यांचं म्हणणं होतं कॅमेरा पहिले बंद, कॅमेरा कशाला, डेअरीज बंद करतो. म्हटलं मला पण जायचं होतं घरी आलो तो पाठी रडत होती दुकानात जाण्यासाठी. काय आलो दुकानात, दुकानदाराचं म्हणणं होतं बॉटलची भरती झालीच पाहिजे. घरी आलो तर पाटलाची तयारी जोरात चालू होती. काय माहित कुठं जायचं होतं. काय आलो खाली फिरत बाबांचं म्हणणं होतं मला दूरचं चष्म्याने दिसते पण जवळचं दिसत नाही. हे म्हटलं तुमचा विषय हार्ड आहे. ई पीक पाहणीची लिंक चालू झाली आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापली ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी. ई पीक पाहणीची माहिती करून मी आलो थेट शेतामध्ये. मंडळी, आमचं सोयाबीन कसं वाटते कमेंट करून नक्की कळवा. सोयाबीन बघून मी आलो आखाड्यावर. तू म्हटलं दूर मला राहू दे एकटं. नितीन भाऊ कोणत्या टेन्शनमध्ये राहतात नितीन भाऊलाच माहीत. खाली नदीला होते जनावर ते बांधून मी आलो घरी. व्हिडिओ बघून पाटला चालू होता हॅपी बर्थडे टू यू. म्हणलं चालू दे. संध्याकाळी अमूलचं दूध कलेक्शन करून मी आलो थेट हेरिटेज दूध उत्पादक मेळाव्यामध्ये. तर ऐका गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या. भाव तर कसं प्रत्येक ठिकाणी रेट चार्ज झाला वेगळा होतो. एरियानुसार नांदेडमध्ये वेगळा, वाणिज्यामध्ये वेगळा, जसं कॉम्पिटिशन असेल. हेरिटेजवाल्यांचं म्हणणं होतं आमचे भाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. मी म्हणलं तुमचा विषय डोसक्याच्या वरचा आहे. माझ्या मागे बसून येते गावातील सर्वात मोठे दूध उत्पादक डिगुआना आणि सुनील कदम. डिगुआनाच्या टेन्शनमध्ये. डिगुआनाला काय टेन्शन होतं काय माहीत. म्हटलं हेरिटेजला दूध टाका की न टाका, पण ते कॅलेंडर ते घेऊन जा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.